नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे। उद्धव ठाकरे हे डिप्रेशनमध्ये गेलेत, त्यामुळे देवावर विसंबून राहिले आहेत। आता घरी बसा आणि ऑपरेशन करून घ्या, नारायण राणे यांनी खोचक टीका केली आहे। मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना आता मोठं यश आलेलं आहे। भरत भगतला खालापूर हद्दीतून आता अटक करण्यात आल्याची माहिती। हत्येच्या कटात सामील असल्याचा भरतवर आरोप आहे। भरत भगतला खालापूर हद्दीतून अटक करण्यात आल्याची माहिती। पोलिसांना मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये मोठं यश आलेलं आहे। हत्येच्या कटात सामील असल्याचा भरतवर आरोप आहे। त्याच्या चौकशीतून अधिक माहिती आता समोर येण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात काँग्रेसला धक्का बसलेला आहे। विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। विश्वासराव पाटील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। नाशिकमध्ये पूजा नवले यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पराभूत उमेदवारांच्या घरासमोर धिंगाणा घालण्यात आला। नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून धिंगाणा घालण्यात आलेला आहे। घरात शिरून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला। पूजा नवले, प्रवीण नवलेंसह 15 ते 20 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर आहेत। फडणवीस आणि सामंत 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असणार आहेत। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर आहे। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU करण्यात आले होते, ज्यातील जवळपास 72% MOU प्रत्यक्षात उतरल्याचं मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेतील भाषणात दावा करण्यात आला होता। राज्य सरकारकडून 16 लाख कोटीहून अधिकच्या MOUचं लक्ष्य असणार आहे। डावोसला ते आहेत, काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून। तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।